विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही हे लक्षात ठेवूनच अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मारून परीक्षांसंदर्भात निर्णय घेऊ असंही त्यांनी म्हटलंय। अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात काय निर्णय घ्यावा याबद्दल राज्यपालांशी सविस्तर चर्चा झाल्याचंही त्यांनी म्हटलंय। अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ग्रेड देऊन पुढे पाठवायचं की कसं यावरही चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय। की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा विषय जो आहे तो लवकरात लवकर आम्ही मार्गी लावू। आणि म्हणून सगळ्याच माझ्या विद्यार्थ्यांना एक विनंती करायची आहे की अभ्यास आपण करत राहा। परीक्षा रद्द करण्याचा किंवा तुमच्या बाबतीतला हिताचाच निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री घेतील हा विश्वास पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून मला आपल्याला द्यायचा आहे। औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांची संख्या मंदावत असतानाच 9 तासात तब्बल 5 जणांचा कोरोनामुळे बळी गेलाय। 5 पैकी 4 इतर व्याधी होत्या। मात्र गंभीर बाब म्हणजे व्याधी नसलेल्या 35 वर्षीय महिलेचाही मृतांमध्ये समावेश आहे। आता औरंगाबादमधल्या बळींची संख्या तब्बल 55 इतकी झाली आहे। औरंगाबाद शहरातील 4 आणि सिल्लोडमधील एका कोरोनाबाधिताचा मृतांमध्ये समावेश आहे। ग्रामीण भाग आणि शहराशिवाय तालुक्यातील हा पहिलाच बळी आहे। घाटीत आत्तापर्यंत 50 कोरोनाबाधित रुग्णांचा तर जिल्हा रुग्णालयामध्ये 1 आणि खासगी रुग्णालयात 4 अशा एकूण 55 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे।